मुंबईत कालपर्यंत थोडासा गॅस शिल्लक आहे असं सांगणारे व्यवसाय आज मात्र थेट स्टोव्हचा वापर करत असल्याचं पाहायला मिळत आहे। रॉकेल वापरून व्यवसाय करावा लागत असल्यानं तारांबळ उडत असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि नाराजी व्यक्त केली आहे। तर रॉकेलची किंमत वाढत असल्यानं त्याची किंमत देखील जवळपास 50 ते 60 रुपयांनी वाढल्याचं व्यावसायिकांचं म्हणणं आहे। याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पाहूयात। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम थेट भारतावर झालेला पाहायला मिळतोय। गेले 4 ते 5 दिवस झालेत गॅस तुटवडा झालेला आहे आणि व्यावसायिक गॅसवाल्यांचे तर हाल झालेले पाहायला मिळतात। गेले 4 दिवस जेवढा होता तेवढा गॅस त्यांनी वापरला आणि आज मात्र गेले 2 दिवस झालेत आपण ज्या गल्लीत उभे आहोत ती वरळी येथील खाऊ गल्ली आहे। त्या गल्लीमध्ये आता सगळेच जे स्टॉल्स आहेत त्यांनी स्टोव वापरायला सुरुवात केलेली है, रॉकेल वापरायला सुरुवात केलेली है। सर जी कितने दिन हो गए घासलेट यूज करने? मैडम हो गया 1 हफ्ता। 1 हफ्ता हो गया। यस। कितना दिन में कितना लीटर लगता है घासलेट? 5 लीटर। क्या कीमत है? कीमत बढ़ गई है घासलेट की, क्या हो गया? महंगाई बढ़ी है। 120 150। पहले कितने मिलता था? पहले 110। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने सध्या स्टोववर काम सुरू आहे आणि एकंदरीतच गॅस मिळत नसल्याने कशा पद्धतीचा त्रास जो आहे तो दुकानदारांना होताना पाहायला मिळतोय। परळीमधनं हे घासलेट जे आहे ते इथे घेऊन येतात, मात्र एकंदरीतच हा गॅसचा तुटवडा केव्हा संपेल असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्यसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।